हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी रुपाली पाटील. आज तुमच्यासाठी काहीतरी नवीन असा मेकअप घेऊन आलेली आहे. आज मी हॅलोविनचं लुक क्रिएट करणार आहे. तर आधी सर्वात पहिले मी मॉडेलला मॉइश्चरायझर लावून घेतला, मग प्रायमर लावलं आणि त्यानंतर आता एक बेस जो फेअरवाला शेड घेतलेला आहे इथे मी, तो फेअरवाला शेड पूर्ण तिच्या फेसला कवर करून घेते. बरोबर त्याच्या नेक पण कवर करून घेते. नेकला, इयरला आणि फेसला मी व्यवस्थित ब्लेंड केलं आहे, म्हणजे जेणेकरून पॅचेस दिसणार नाही. व्यवस्थित सगळीकडे ब्लेंड करून घेतलं आहे, अंडर आईजच्या खालीसुद्धा. आणि मग त्याच्यानंतर मी पावडर अप्लाय केली आहे. कॉम्पॅक्ट पावडर लावली आहे इथे. फेअरवाला शेड इथे यूज केलेला आहे मी आणि त्यानंतर फिक्स केलं आहे फिक्सरनी. आता आईजला मी ब्राऊन कलरनी ब्लेंड करते. एक असा डार्क कलरचा ब्राऊन शेड घेतलेला आहे आणि दोन्ही आईजला मी ब्राऊन कलर यूज केला. प्लस त्याच्या अंडर आईजच्या खालीसुद्धा पहिले ब्राऊन कलर दोन्हीकडे अप्लाय केला आहे. व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं त्याला दोन्ही अंडर आईजच्या खाली आणि सेम दोन्ही डोळ्यांना पण अप्लाय केलेलं आहे. आणि मग त्याच्याच वरती मी थोडा ब्लॅक कलर घेऊन दोन्हीकडे स्मच केला, त्याच्यामध्ये मिक्स केला आहे. ब्लॅक कलर यूज केला आहे ते पण व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं आहे. आता सेम मी ब्लॅक कलर आईजला पण दोन्ही आईजला पण ब्लॅक कलर लावला आहे. त्याच्यामध्ये मिक्स व्यवस्थित ब्राऊन शेडमध्ये व्यवस्थित प्रॉपर ब्लेंड करून घेतलं आहे. आणि त्यानंतर मी आयब्रो फिल केलेत तिचे. दोन्ही आयब्रो इथे मी फिल करून घेतलेत तिचे. आधी ब्राऊन कलरनी केलं आहे आणि त्यानंतर थोडासा ब्लॅक कलर अप्लाय करून तिच्या दोन्ही पण आयब्रो व्यवस्थित शेपमध्ये ड्रॉ केलेले आहेत. आता मी पुन्हा ब्लॅक कलर थोडंसं मला लाईट वाटत होतं म्हणून पुन्हा मी ब्लॅक कलर थोडंसं घेऊन आईजला परत थोडं डार्क केलं आहे अजून. आता मी तिला ब्लॅक कलरची लिपस्टिक लावून घेतली इथे. व्यवस्थित शेप दिला लिप्सला. आणि आता मी पुन्हा ब्लॅक कलर घेऊन तिच्या पूर्ण लिप्सला खाली आणि पूर्ण नोज नाकाच्या बरोबर खाली वगैरे असं परत थोडंसं ब्लॅक कलर अप्लाय केलं. आणि आता इथे लायनर घेऊन तिथे लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. लायनरच्या साह्याने ते छान अशा लिप्सच्या खाली म्हणजे असं ब्लॅक रक्त दिसण्यासाठी असं मी लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. सेम असं रक्त डोळ्याच्या इथून पण खाली येताना पडताना असं दिसलं पाहिजे म्हणून मी लायनरने परत तिच्या डोळ्याच्या खाली पण असं लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत लायनरनेच. सेम नाकातून पण रक्त असं पडताना दिसलं पाहिजे म्हणून मी तिथे जरा जास्त लायनर लावून नाकातून रक्त येतं असं दाखवलं. तर फ्रेंड्स, कसा वाटला हा माझा व्हिडिओ, कसं वाटला हा माझा मेकअप? जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता लाईक करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड हिअर इज माय फायनल लुक.